ISPL सारख्या मोठ्या स्पर्धा असतील, अशा विविध स्पर्धेमध्ये आम्ही सातत्यानं या टेनिस क्रिकेटला ग्लॅमर पाहतोय। नक्की मुख्य आयोजक आमचे देवानंदजी म्हात्रे, आमचे 35जी म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आहे। सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जीते यांच्या माध्यमातून अथक परिश्रम झालं। ही स्पर्धा जरी मंडळी 5 दिवसाची असली ना, तरी 3 ते 4 महिने याचं आयोजन नियोजन होतं आणि तदनंतर हे 5 दिवसाच्या स्पर्धा संपन्न होतात। आणि नाईटची स्पर्धा किंबहुना अधिकची मेहनत आहे, अधिकचा खर्च आहे आणि या सर्व गोष्टी पाहता अगदी उत्तम आयोजन आणि उत्तम नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी केलेलं आहे। त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया, कारण आज अंतिम रजनी आहे, अंतिम रात्र आहे आणि भविष्यामध्ये अशा स्पर्धा नक्की तुमच्याकडून आम्हाला पाहायला मिळतील असं प्रेक्षक देखील आमचा तुमच्याकडून अपेक्षा बाळगून आहे। आणि ज्या टीम याच्यामध्ये सहभागी झालात त्यांना देखील ही स्पर्धा खेळायला फार मजा वाटतोय, कारण हा भव्य दिव्य मैदान आता कायमचा मला वाटतं इथं आपल्या जितेसाठी लाभलेला आहे। याच्यामध्ये अथक परिश्रम आपण सर्वांनी घेतलाय, अगदी गावाला एकत्र केलं, सर्व खेळाडूंना एकत्र केलं आणि संजयबाई डंगर असतील यांच्यासारखे जर आपण पाहतोय नेते 50,000ची थेट मदत केली, तदनंतर आमचे गणेशजी पाटील यांनी 20,000ची थेट मदत केली। अशा सर्वांच्या सहकार्यातून हे मैदान इथे मात्र उपलब्ध आपण केलेत आणि या मैदानावर पहिल्यांदाच ही भव्य दिव्य स्पर्धा इथे संपन्न होतोय। त्या स्पर्धेचं नाव आहे मैत्री चषक 2026। चला तर आता मैदानावर घेऊन जातोय। बरीच चर्चा झाली आणि या बरेच चर्चामध्ये आम्ही आयोजकांचं देखील कौतुक केलंय। 35, 36 आणि 34 हे मात्र नाव अगदी रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि महादेव काका आणि आमचे JK भाई हे सर्वांचे लाडके, अगदी हे नाव टेनिस क्रिकेटमध्ये फार चर्चेत आहे। सचिनजी तांडेल सुरुंगपाडा, कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला। चला लगेच या आपण जाऊया मैदानावर। मैदानावर हालचालीने आता वेग वाढणार आहे, कारण अंतिम हा सामना असणार आहे या 8 या संघांमध्ये शेवटचा गट आणि शेवटच्या गटामधली अंतिम हा सामना असणार आहे आणि इथून मात्र सुपर 6च्या मॅचेस चालू होतील। 5, 4, 3, 2 लेट्स प्ले मुकाबला इथून मात्र इथे सुरुवात होतोय या सामन्याला, या मुकाबल्याला मात्र सुरुवात होतोय। एका बाजूला आपण पाहतोय फणस डोंगरी संघ, दुसऱ्या बाजूला अनया 11 कालुंद्रे टीम। पनवेल तहसील विपक्ष पेन तहसील, अंपायरचा ग्रीन सिग्नल, पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, आउटसाइड सर्कलचा विचार केला, 2 क्षेत्ररक्षक आउटसाइड सर्कलच्या बाहेर, डीप काऊ कॉर्नर, डीप एक्स्ट्रा कव्हर, अगदी पहिला टप्पा, अगदी आपण पाहतोय विकेटच्या आतमध्ये। 1774 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम आला, LBW। पंचांनी मात्र त्या LBW ला दाद दिली। विकेटच्या आतमध्ये हा फलंदाज सापडला गेला, ओमकार हरपाल सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर। बिग फिश इन द नेट, क्रिकेट आला इथे पहिला विकेट। फलक आता मात्र अजूनही ओपनिंग नाही, धावफलक आता मात्र स्थिरावलंय। पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट मिळवलाय। प्रतीश मस्कर हा गोलंदाज इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय, स्वतः कर्णधार आहे, सरसेनापती या संघाचा आहे। अनय 11 कालुंद्रे टीम मैदानावर आपण पाहतोय। सुरुंगपाडाचे वरिष्ठ खेळाडू इथे मात्र तांडेल दादा मुख्य डायसवरती। राईट मोर द विकेट, टप्पा गुडले स्पॉटला होता, अगदी खालच्या टप्प्यात राहतोय। बघाचे आपण जर चेंडू पाहिले त्या टप्प्यावरती पडलेले चेंडू उचली घेत आहेत, पण आता मात्र खेळपट्टी वेगळ्या पद्धतीने रंग उधळतोय। एकंदरीत येथे चित्र स्पष्ट होतोय, कारण गुडले स्पॉटला पडलेला चेंडू सबमरीन डिलिव्हरी अगदी विकेटच्या खालून निघून जातोय यष्टिरक्षकाच्या ताब्यामध्ये। 2 चेंडू निर्धाव, पहिला विकेट, तदनंतर चालला डॉट चेंडू। या बल्ला मात्र मोठा फटका ऑन साइडला चढवलाय, डीप लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू मात्र इथे अडवला जाईल। खाऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक मात्र इथे लॉंग ऑनच्या दिशेने येतोय आणि मात्र चेंडू अडवतोय, पण बघता बघता पाहता पाहता सुमित पाटील याच्या बॅटमधून 2 धावा आल्यात। आता अपेक्षा असतील चेतन घरत याच्याकडून, कारण एक मोठा विकेट ओमकार हरपाल माघारी परतल्यानंतर इथून मात्र धावा किंबहुना बनवणं हा एक टार्गेट निर्माण झाला भूमी 11 फणस डोंगरी संघासाठी।
यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी इनसाइड आउटचा फटका. शॉर्ट पॉइंट मधून डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. वाईट इज डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला अडवतोय. बघता बघता पाहता पाहता दोन धावसंख्या मात्र इथे अर्जित केल्या जातात. या दोन धावसंख्येनं धावफळक आता पुढे जाणार आहे. धावफळक पोहोचलंय यावेळेला 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावर 1 गडी बाद. भूमी 11 फन्नास डोंगरी टीम त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतोय. अनुया 11 कालुंद्रे टीम एका बाजूला पेन तहसील दुसऱ्या बाजूला पडवेल तहसील. स्लोवर चेंडू यावेळेला मात्र अडब्या बॅटने खेळून काढलाय. डीप स्कोअर लेग डीप मिडविकेटच्या दिशेनं. एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न तो प्रयत्न पूर्ण केला जातोय. टप्पा चांगला होता. फुटवरचा वापर देखील केला नव्हता. थोडं विविधता इथे या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीने समोर टाकलेले चेंडू मग लेंथ मध्ये बदल केला जातोय. मागे देखील चेंडू टाकले जातात. आता तर स्लोवर चेंडू विविधता पाहायला मिळतोय. कॅल्क्युलेटेड गोलंदाजी केली जातोय. गोलंदाज प्रतीश मस्कर स्वतः कर्णधार सरसेनापती राईट टर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. या बेलला मात्र गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडूला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरलाय. एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. दुसरी धावसंख्या देखील पूर्ण केली जातोय. या षटकाचा विचार केला ॲनालिसिस केला अभ्यास केला तर किंबहुना पहिल्या चेंडूवर विकेट आली. दुसऱ्या चेंडूवर डॉट आणि नंतर सलगच्या 4 चेंडूवरती दुहेरी धावसंख्या आहे. 8 आकड्यावरती धावफलक पोहोचेल. 1 गडी बाद. भूमी 11 फन्नास डोंगरी. आठ धावा धावफलकावर 1 विकेटचा मोबदल्यात आहे. चांगली सुरुवात मी तर म्हणेल कालुंद्रे संघाच्या बाजूनं. प्रतीश मस्कर हा पहिला गोलंदाज इन ॲक्शन मध्ये स्वतः कर्णधार सरसेनापती म्हणून जबाबदारी उचलली. विडा उचलला आणि यशस्वी देखील करून दाखवलाय. कारण महत्त्वाच्या मॅच मध्ये इथे मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये दाबून ठेवलं या फलंदाजाला आणि ओमकार हरपाल सारखा मोठा विकेट मात्र त्याने मिळवला. आणि अशा परिस्थितीमध्ये काळुंद्रे संघ पहिल्या षटकामध्ये हवी झालाय. किंबहुना 80-20% आपण जर बघितली मार्जिन तर अशा पद्धतीने मार्जिन आपण देऊ शकतोय पहिल्या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडू म्हणजे 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. सुरुवातीचे 2 चेंडू महागडा ठरले कारण 1 विकेट मिळाला. उर्वरित 4 चेंडू भाग 8 धाबा आल्या आणि एकंदरीत अशा पद्धतीने पहिलं षटक इथे हाताळलं गेलं प्रतीश मस्कर कडून. इन ॲक्शन मध्ये गोलंदाज असणार आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय आकाश. चेतन इन ॲक्शन मध्ये असणार आहे. चेतन घर त्याच्या बॅट मध्ये मगाच्या 2 मॅचेस मध्ये धावा आल्यात. त्याच्यामुळे फणस डोंगरी संघाला त्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत. टप्पा पडलाय. वळण घेतोय चेंडू अवे फ्रॉम द बॉडी अवे फ्रॉम द रिटर्न क्रीज. दोन्ही हात जमिनीला समांतर. धावली अबांतर अबांतर धावसंख्येने धावफलक पुढे जाईल 9 या आकड्यावरती. पहिला चेंडू मात्र गुडले स्पॉटला टाकला होता पण अतिरिक्त इथे मात्र चेंडूने वळण घेतलं आणि इथून पंचांकडून दंडित देखील करण्यात आलाय. इन ॲक्शन मध्ये आकाश पाहतोय. इन स्विंग आउट स्पिन दोन्ही प्रकारचे स्विंग या गोलंदाजांकडून आम्ही सातत्याने पाहिले. जर्सी क्रमांक 23 मध्ये आकाश. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातापर्यंत पोहोचतोय. तो देखील थोडासा फंबळ होतोय आणि याच दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होतोय. पहिली धाव आली अव्वांतर आणि त्याच्यानंतरचा हा स्वेअर मारा इथे देखील करताना आकाशच्या गोलंदाजाला पाहतोय. हा या ॲक्शन आहे. जवळपास आपण पाहिला तर 7 ते 8 पावलांचा रणपाय राईट टर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय चेतन यासाठी. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. आडव्या बॅटनं मारायचा होता. टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं होतं. फुटवरचा वापर किंबहुना अधिकचा नव्हता. फक्त टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होत. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. विसावा घेतोय. अगदी अनुभवी आकाश आहे. अरे प्रचंड क्रिकेट काळुंद्रे संघासाठी खेळलाय आणि त्याच्या अनुभवाचा पूर्णपणे जोर आज या मॅच मध्ये लावतोय. अनुभव काय असतं प्रश्न तुम्ही विचारायचे नसतात. जीवन हे सुंदर आहे. ते जगायचं असतं. क्रिकेट खेळायचं असतं आणि त्याच्यातून अनुभव मिळतो. तो अनुभवाचा हा गोलंदाज. यावेळेला आडव्या बॅटनं पुन्हा एकदा. आता आपण जर हा क्रिकेटचं ॲनालिसिस केलं नक्कीच या षटकाचं तर मगाचा चेंडू या टप्प्यावरती पडला उचली घेतली. आत्ताचा चेंडू देखील त्याच टप्प्यावरती पडला खाली राहिलाय. म्हणजे इथून खेळपट्टी मदत करतोय गोलंदाजाला. एक साजेशी बाजू आहे कालुंद्रे संघाच्या या गोलंदाजासाठी.
आणि त्याच्याकडे असलेला स्विंग हा मात्र फलंदाजाला अपयशी करतोय. बांधून ठेवलाय, जखडून ठेवलाय. टप्पा पडल्यानंतर बॉडीवरती आदळतोय, तेही एसटीवरती चेंडू आदळल्यानंतर खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या अर्जित केली जाईल. धावबा कशा पण येऊ द्या, पण धावबा येणं फारशा महत्त्वाचं आहे. धावता आलं नाही तरी चालता आलं पाहिजे, चालता आलं नाही तरी रेंगता आलं पाहिजे, पण गतिमत राहणं हा जीवनाचा नियम आहे. आणि क्रिकेटच्या पटलावरती धावा या आल्या पाहिजे, धावफलक हल्लं पाहिजे, हा तर नियम आहे. 10 धावा धावफलकावरती सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10 आणि धावफलकावर धावा देखील 10 पाहतोय. भूमी 11 फणस डोंगरी संघ 1 विकेटच्या बदल्यात. टप्पा पडलाय, घर दिशा चेंडू फिरतोय. पंचांनी षटक इथे मात्र समाप्तीचा इशारा दिलाय की नक्की काय हे मात्र लक्षात घ्यावं लागेल, कारण एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चेंडू डॉट आहे. 10 धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद. इन ऍक्शन मध्ये काळुंद्रे संघाचा अनुभवी गोलंदाज आकाश, चांगला अनुभव आहे. बरेच सामने त्यांनी जिंकवलेत आपल्या गोलंदाजीच्या जोरावर काळुंद्रे संघाला. तोच आकाश इन ऍक्शन मध्ये जर्सी क्रमांक 23 मध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. सुमित पाटील इथे मात्र सफल झाला होता, तिथे फटका फसलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला पकडला जेल आणि संपला. इथून मात्र सुमित पाटील याचा खेळ. मगाच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेला खेळाडू आता मात्र खेळाडू कक्षामध्ये जात असताना पाहायला मिळेल. दोन षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 10 धावसंख्या धावफलकावर आहे, म्हणजे एकंदरीत 5च्या सरासरीनं वाटचाल करतोय भूमी 11 फणस डोंगरी संघ. आणि ते देखील महत्त्वाच्या मॅचमध्ये. महत्त्वाची मॅच का? कारण इथून जिंकणारा संघ हा सुपर 6 मध्ये प्रवेश तर करेल, पण मात्र एखादी ट्रॉफी ही सुनिश्चित करणार आहे. आणि अशा मॅचमध्ये अशा पद्धतीचं प्रदर्शन तर नक्कीच मला वाटते आमचे प्रेक्षक कुठेतरी नाराज झाले असतील. धावफलक मात्र रुसलंय, त्याला हसवावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. अंतिम षटकामध्ये भैरवीचं षटक आणि या भैरवीच्या षटकामध्ये धावा अधिकच्या बनवाव्या लागतील, कारण कालुंदे संघ अगदी आपण पाहतोय बलाढ्य आहे. आणि अशामध्ये मोठा फटका ओव्हरपिच चेंडूवरती ऑन द राईज फटका खेळला होता. चेंडू मात्र लॉंग ऑनच्या दिशेने पकडला जातोय जेल. हा फलंदाज मात्र बाद होतोय, ज्याच्याकडून अपेक्षा होत्या. चेतन घरत बॅक टू द डगआउट. मोठा हादरा बसलाय. जसा पहिला विकेट ओमकार हरपालचा माघारी परतला, मग उर्वरित फलंदाजानं साजेसा खेळच केला नाही. चेतनकडून अपेक्षा होत्या, कारण सलामीला ओमकार हरपाल आणि चेतन घरत ही जोडी मैदानावर होती. आणि सलामीच्या फलंदाजांपैकी एक फलंदाज ज्यावेळेला मैदानावरती असतो तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा देखील वाढतात. पण हे चित्र बदललं गेलं, कारण कल्पेश यानं पहिल्या चेंडूवर माघारी परतवलं, समोरच्या दिशेनं झेल पकडला आणि तिथून मात्र परतावं लागलं या फलंदाजाला. कल्पेश आलाय, तिसरं षटक हाताळतोय काळुंद्रे संघाच्या वतीनं. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, अगदी आपण उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू निघतोय. टप्पा अगदी अचूक टप्प्यावरती टाकतोय. लेंथवर गोलंदाजी केली जातोय, बेसिक प्रिन्सिपल वरती गोलंदाजी केली जातोय, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जातोय आणि बांधून ठेवलं जातोय फणस डोंगरी संघाच्या फलंदाजाला. हर्षल ऑन स्ट्राईक वरती आहे. फुल टॉस चेंडू, बॅटची कडा घेऊन बॅटला ब्रश करून चेंडू पहिल्या स्लिप मध्ये. एक धावसंख्या कशी बशी आता मिळवलेली आहे. एक एक धाव महत्वाची असणार आहे.
इथे कमी धावसंख्या डिफेन्स होतात, त्याचा बचाव करता येतो. याचं ज्वलंत उदाहरण कालची मॅच. रामवाडी विपक्ष राबे 27 धावसंख्या डिफेन्स झाल्या 4 षटकामध्ये. राबे संघाने त्या डिफेन्स केल्या. त्याच्यामुळं कुठेतरी काळुंद्रे संघाला देखील विचार करावा लागेल, कारण खेळपट्टी त्या पद्धतीची आहे. टप्पा पडलाय अगदी अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा निर्णय, कारण टप्पा ऑफस्टंपवरती पडतोय आणि ऑफस्टंपच्या बाहेर वळण घेतोय. चांगली गोलंदाजी कल्पेशाची, कौतुक करेल. अनुभव तेवढासा नाही, पण मात्र प्रवीण गरज सारखे अनुभवी खेळाडू आहेत, त्याच्यानंतर आकाश सारखे अनुभवी आहेत. त्यांना मात्र त्यांच्या तालमीमध्ये घडणारा हा खेळाडू आहे आणि म्हणून सातत्यानं आपल्या काळुंद्रे संघासाठी चांगली गोलंदाजी. बघा 4 चेंडू फेकलेत, 1 विकेट मिळालंय, मात्र 1 धाव दिलीत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. लोवर फुल टॉसचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने येईल. 1 धाव मिळेल, मात्र स्वतः तिथे आपण पाहतोय स्टार खेळाडू काळुंद्रे संघाचा प्रवीण गरत, हुकमाचा एका ट्रम्प कार्ड काळुंद्रे संघाचा. प्रवीण गरत तिथे मात्र लॉंग ऑनच्या दिशेने होता. 1 धाव मात्र मिळाली. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. 12 धावसंख्या धावफलकावर माफक आहेत, पण इथून मात्र एखादा मोठा फटका आला तर थोडी सन्मानजनक धावसंख्या होऊ शकते, पण तो मिळणार नाही. काय गोलंदाजी केली, पूर्णपणे डॉमिनंट केलेला आहे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. 3 षटक म्हणजे हा भैरवीचा षटक संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धाबा मात्र 12. येणारे 18 चेंडू आणि 13 धावसंख्येचं आव्हान टार्गेट ठेवलं गेलेलं आहे काळुंद्रे संघापुढे. हे आव्हान टार्गेट कसं कंप्लीट केलं जाईल आणि धावफलका कशा पद्धतीने पुढं जाईल याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निलेशजी पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. हॅलो, यानंतर होणारा सामना जोहे विपक्ष हनुमानपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉच बॉक्सकडे यायचं आहे. हनुमानपाडा संघ, चला सन्मान्य आमचे सचिन तांडेल यांचा शुभ सन्मान आमचे सागरजी म्हात्रे. सागरजी म्हात्रे या 5 दिवसामध्ये खूप बिझी राहिलेत, कारण प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत आपण सन्मान्य उपसरपंच जिथे ग्रामपंचायतीचे आमचे सागरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते प्रत्येक पाहुण्यांचं अधिकचं स्वागत होतोय. आता देखील आपण सचिन तांडेल वरिष्ठ खेळाडू सुरुंगपाडाचे आणि अर्थात आमच्या जिते गावचे जावई बापू आणि जावई म्हणून खरं तर त्यांचा शुभ सन्मान होतोय. आमचे या ग्रामपंचायतीचे उपसरपंच महोदय यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. चला हनुमानपाडा संघाचा कर्णधार आणि जोहे संघाचा कर्णधार टॉप बॉक्सकडे जायचं आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका. चला हा सामना 2 षटकांचा असणार आहे. हनुमानपाडा विपक्ष जोहे. आमची मॅच आहे म्हणून मी आणि 3 वर नाही नाही 5 वाजता लो स्कोर आहे ना. चला जोहे संघाचा कर्णधार टॉच बॉक्सकडे जा आणि हनुमानपाडा संघाचा कर्णधार. 2 षटकांचा सामना असणार आहे हा. चला हनुमानपाडा संघाचा कर्णधार आलेला आहे. जोह्या संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण टॉच बॉक्सकडे यायचं आहे. जोहे संघाचा पण कर्णधार येत असताना आपण बघू शकताय. सुनील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख. चला टॉचविनसाठी दामोदर म्हात्रेला विनंती असेल की आपण नाणेफेक करू करत आहे. दामोदर म्हात्रे टॉच उडवण्यासाठी
अण्णा ह्यांना आमंत्रित केलेलं आहे. दोन बलाढ्य संघ हनुमानपडा विपक्ष जोहे ह्यांच्यामध्ये हा नेक्स्ट मॅच होणार आहे. 2 षटकांची हा मॅच असणार आहे. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. 13 रनों की आवश्यकता, 2 षटकांचा सामना असणार आहे. 18 गेंद और जीतने के लिए बिल्कुल छापा हनुमानपडा संघ टॉस विन झालेला आहे. काय निर्णय असेल सर्वेश? क्षेत्ररक्षण करू. सर्वेश, खूप वर्षानंतर आपल्या गावामध्ये ट्रॉफी जाते, काय आनंद होता काल सगळ्या गावामध्ये की आपल्या खेळाडूंमध्ये? खूप वर्षानंतर ट्रॉफी जाते नाही, खूप वर्षानंतर नाईटची ट्रॉफी जाते. ट्रॉफ्या भरपूर मारल्यात निलेशदा. चलिए बढ़ते निश्चित, दोस्तों मुकाबले की परंतु तरफ। पहली गेंद फाइन लेग के ऊपर जसं गेंद को संघामध्ये फील्ड आता किया गया आपण है। एकत्रितपणा बघतोय, खेळाडूंची जी जिद्द बघतोय, ताकद बघतोय, त्या संघाबद्दल काय म्हणशील? हा, माझे बॉलर आत्ताच्या घडीला एकदम टॉपचे आहेत असं मला वाटतंय, कारण मी त्यांना सातत्याने आता पाठीशी घालत आलोय, कारण त्यांच्याकडून काही चुका झाल्या किंवा माझ्याकडून बॅट्समनकडून कुठल्याही चुका झाल्या तर मी त्यांना नेहमी सपोर्ट करेन, कारण क्रिकेट हारजीत होत असते. चला मॅच ऑन आहे. निश्चित 40+ जोहे संघ आहे. जोहे संघ 40+ आज इतपत मदल मारतोय, त्या संघाबद्दल काय म्हणशील? नक्कीच 40+ संघाचं मी कौतुक करेन. अगदी तरुण पोरांना लाजवण्यासारखं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतंय आणि आपल्या विभागात 40+ला जास्त प्राधान्य मिळतंय. हे हर्षल महत्त्वाचं आहे. धन्यवाद और इसी सतीश. के साथ ये गेंद ब्लॉक ऑल में गया फिर, और इसी के साथ बल्लेबाज प्रवीण के पारी का अंत होता हुआ मैदान पर बनने गए थे हीरो, लेकिन 0 बनकर मैदान से बाहर। ठोक डीजे। और ये झटका लगता हुआ कालूरी टीम को। अनन्या 11 कालुंद्री, पहला झटका लगता हुआ। जीतने के लिए सिर्फ जरूरत है 13 रनों की। धीमा गति का 16-18 गेंद में जीतने के लिए बनाने हैं। सिर्फ 13 रन, 1 रन खुल चुका है, लेकिन बल्लेबाज आउट हो चुका है। नीलेश के चेहरे पे खुशियां हैं क्योंकि उनकी टीम अभी खेलने वाली है। होता है कई बार कॉमेंटेटर हो लेकिन जीता गांव की कोई टीम यहाँ नहीं है अभी। इसे बीच अगली गेंद हर्षद की शॉर्ट पिच गेंद, हल्का सा फुल करने की कोशिश जरूर की थी, जब तक गेंद से अगर मिड विकेट के खिलाड़ी गेंद को फील्ड करे। समय था बल्लेबाजों के पास 1 रन प्राप्त करने का। 1 रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 2 रनों पर। राहुल ने 1 रन से अपना खाता खोला। अभी स्ट्राइक पर आ चुके हैं परिश, जिनके पास काफी अनुभव है क्रिकेट का। वैसे खिलाड़ी इस वक्त मैदान पर आते हुए, और हर्षल गेंदबाजी किस तरह से करते हैं। और इस गेंद को पैटरशिप कर दिया है मिड विकेट के रीजन में। 1 बॉल के बाद सीधी गेंद बाउंड्री लाइन से बाहर, 4 रन के लिए। ठोक डीजे। छह रनों पर मुकाबला कोई भी जीते, लेकिन अच्छा क्रिकेट देखने को मिले हम चाहते हैं, दर्शक चाहते हैं। और किसी के पक्ष में ये ट्रॉफी जाने वाली है तो आने वाला वक्त बताएगा, जहां से धनराशि 1 लाख रुपया है। फर्स्ट प्राइज अंतिम क्षणों में कहा जाएगा। जीता वही सिकंदर, जो फर्स्ट प्राइज जीतता है उसी का नाम हर गांव में होता है। ऐसे बीच इस गेंद को बिल्कुल यस्टा कवर के रीजन में खाली स्थान पर गेंद निकल गई, और इन 4 रनों के साथ टीम का स्कोर जाकर पहुंचा है डबल फिगर में 10 रनों पर। धीरे धीरे मुकाबला हाथ से निकलता हुआ डोंगरी पेन के हाथों से, लेकिन तारीफ करूंगा बल्लेबाज प्रवीण परिश की, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी अपनी टीम के लिए की है। अभी तक 9 रन बनाए हैं। देवचंद जी से गुजारिश है कि आप यहाँ जाइए प्लीज। और एवन जोड़ी विश्वास और किरण, जिनके तरफ से कूलर दिए गए हैं। एवन जोड़ी नंबर 1। और इसी के साथ ब्लॉक हॉल में डाले हुए गेंद खड्डा खोदकर गेंद का निकाला गया है। 1 रन का मौका बल्लेबाजों के पास। 1 रन के साथ टीम का स्कोर जाकर पहुंचा है 11 रनों पर।
5 दिन आयोजन करना इतनी बड़ी बात होती है। जो काम पूरा करना इतना आसान नहीं होता, वो सीतामढ़ी के आयोजक देवचंद म्हात्रे और 35 म्हात्रे ने करके दिखाया है, और जिनके ऊपर हैट्रिक सरपंच वासुदेव म्हात्रे की कृपा जी है। और उस तरह से वो जब भी काम पूरा करने के लिए यहाँ उपस्थित होते वो काम पूरा हो जाता है, जिसमें कोई संदेह नहीं है। प्रवीण पाटील माजी सरपंच हनुमानपाडा यांना विनंती असेल की आपण यायचं। प्रवीण दादा यांना विनंती असेल। और इसी के साथ गेंद को फुल करने की कोशिश। सतीश पाटिल भी आ जाइए प्लीज। 40+ के जबरदस्त खिलाड़ी सतीश, जिनने 40+ की शुरुआत की। इसी बीच अगली गेंद, और इस गेंद को खेलने की कोशिश, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद। अभी भी 2 रनों की आवश्यकता है, और ये मैं बात कहूंगा कि ये मुकाबले जिस तरह से शुरू हुए थे उसी के साथ खत्म होगा। 2 रन चाहिए, 2 रन चाहिए जीतने के लिए। अभी टीम स्कोर हुआ है 11 रन, 2 रनों की आवश्यकता है। इसी बीच अगली गेंद, बैट का मुंह खोला बिल्कुल गेंद के पीछे खिलाड़ी, जब तक गेंद को उठाए 1 रन का मौका, 1 रन के साथ बल्लेबाजों के साथ कालूनरा टीम सुपर 6 के लिए रवाना हो चुकी है। ताली बजाइए, शानदार कमबैक और अच्छी गेंदबाजी का नतीजा, कालूनरा टीम आगे बढ़ चुकी है। इसके बाद मुकाबला होने वाला है हनुमानपाडा विपक्ष जोहे। गिरोबा जोहे और नवटेट हनुमानपाडा।